घरकुल हा विषय ग्रामीण भागातल्या गोरगरिबांसाठी, दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी सर्वात कळीचा आणि आवडीचा मुद्दा असतो। इंदिरा आवास योजनेच्या माध्यमातून सर्व गोरगरिबांची घरकुलाचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही, म्हणून महाराष्ट्र सरकारच्या पाठीमागे लागून आपण आदिवासींसाठी शबरी आदिवासी विकास योजना सुरू केली। दलितांसाठी जास्तीची रमाई दलित वस्ती घरकुल योजना सुरू केली। सोबतच ओबीसींसाठी घरकुलांची मोठ्या प्रमाणावर ओरड होती, त्यासाठी राजीव गांधींच्या नावाने फक्त ओबीसींसाठीची घरकुल योजना आपण सुरू केली आणि त्याच्यासाठी 100 कोटी रुपये आपण राज्याला दिलेले आहेत आणि ओबीसींची सुद्धा घरकुलं व्हावी आणि सर्व गोरगरिबांचं घरकुलाचं स्वप्न साकार व्हावं यासाठी आमच्या सरकारनं आणि आम्ही सातत्यानं प्रयत्न केले। सर्व लोकांना घरकुलं एकाच वर्षी मिळू शकत नाहीत ही वस्तुस्थिती असली तरी 2 वर्ष 3 वर्ष एखाद्या माणसाला घरकुल उशिरा मिळालं तरी त्यांनी नाराज होता कामा नये, कारण दर 2 वर्षांनी आपण घरकुलाच्या किमतीमध्ये वाढ करतोय। 4000 रुपये किंमत असणारं घरकुल आपण 12000वर नेलं, 12000चं घरकुल आपण 28000वर नेलं, 28000चं घरकुल आपण 45000 रुपयावर नेलं, 45000 रुपयाचं घरकुल आपण 68500वर नेलं। आता 95000 रुपये सरकार घरकुलाला देते आहे। 5000 रुपये स्वतः लाभार्थ्याला भरायचे आहे आणि एखाद्या वर्ष पुन्हा वाट पाहायची तयारी असेल तर 1.5 लाखाचं सुद्धा घरकुल सरकार लाभार्थ्याला बांधून देणार आहे आणि त्या किमतीमध्ये सातत्यानं वाढ होत जाणार आहे।